हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिलाई मशीनच्या जे शटल असतं त्या शटलमध्ये दोरा का अडकतो, त्याची काय कारणे आहेत आणि शिलाई मशीनच्या शटलमध्ये दोरा अडकू नये यासाठी काय करावं, ते शटल कसं खोलायचं, कसं बसवायचं, सगळं काही डिटेलमध्ये सविस्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। जर तुम्ही नवीन शिलाई मशीन शिकण्यासाठी किंवा ट्राय करत असाल किंवा नवीनच शिलाई मशीन परचेस केलेली आहे आणि शिवणकाम शिकण्यासाठी तुम्ही सुरुवात केलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर सुरुवातीला मी इथं दोरी काढून घेतलेली आहे, इथं तुम्ही बघू शकता आणि शिलाई मशीन तुम्हाला अशा पुढे फिरवायचं आहे। बघू शकता शटलमध्ये दोरा अडकल्यानंतर असा एक प्रॉब्लेम होतो की जे सुईचं निडल आहे ते खालीवरती होत नाही। इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे, मी व्हील ज्या वेळेस फिरवते अशा वेळेस सुईचं जे निडल आहे खालीवरती होत नाही। असा प्रॉब्लेम केव्हा क्रिएट होतो माहिती आहे का, तर खाली जर शटलमध्ये दोरा जाम झाला तर असा प्रॉब्लेम क्रिएट होतो। आणि शटलमध्ये दोरा का अडकतो तर शिलाई मशीन जी आहे ती आपण उलटी फिरवली, आपण काय करतो म्हणजे बऱ्याच जणांना काही नवीन असतात ना, त्यांना अंदाज नसतो, त्यांना माहिती नसतो, त्यामुळे ते काय करतात, शिलाई मशीन जी आहे ना ती उलटी फिरवतात। आता इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, मी तुम्हाला बॉबिन सुरुवातीला काढून दाखवते। इथे बॉबिन काढून दाखवल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकताय दोरा किती शटलमध्ये अडकलेला आहे, ठीक आहे। तर आता मी इथं तुम्हाला शटल जे आहे ते ओपन करून त्यातला दोरा काढून शिलाईसुद्धा करून डिटेलमध्ये सगळं काही सविस्तर सांगणार आहे। स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि तुमच्या काय समस्या प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करून विचारा, ठीक आहे। तर माझ्या आता चॅनलवरती म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 म्हणजे तासाचा जो वॉच टाईम असतो तो कंप्लीट झालेला आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार। तुम्हा सर्वांच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे, ठीक आहे। तर चॅनल मॉनिटाईज कसं करायचं की मी फक्त 2.5 महिन्यात चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे, यावरती डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता, ठीक आहे। तर बघू शकताय फायनल जे आहे ते सेटल मी अशा प्रकारे ओपन करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये जो धागा अडकलेला आहे त्यामुळे शिलाई मशीनचं जे निडल आहे ते खालीवरती होत नाही आणि शिलाईसुद्धा होत नाही आहे, ठीक आहे। तर इथं तुम्ही बघू शकता असा धागा इतका जाम अडकलेला आहे आणि भरपूरसुद्धा अडकलेला आहे। तर हा जो स्क्रू आहे, हा स्क्रू आपल्याला स्क्रूड्रायव्हरचा वापर करायचा आहे आणि जो स्क्रू आहे तो ओपन करून घ्यायचा आहे, ठीक आहे। पावसाळ्यामध्ये शिलाई मशीनची काळजी कशी घ्यायची या रिलेटेड चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन पहा, चेक करा। आणि जर तुमची शिलाई मशीन नवीन असेल तर ती जड काय येते त्यावरती सुद्धा कारणे आहे आणि त्याचे उपायसुद्धा मी डिटेलमध्ये म्हणजे सविस्तरमध्ये सांगितलेले आहेत, तुम्ही व्हिडिओ चेक करून पाहून घ्या, ठीक आहे। तर बघू शकताय धागा किती अडकलेला आहे शटलमध्ये, तो धागा वगैरे तर मी काढून व्यवस्थित शटल जे आहे ते बसवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन चालवून सुद्धा दाखवणार आहे। दुसरा एक प्रॉब्लेम होतो तो म्हणजे फील जे आहे ना ते फीलसुद्धा जाम, म्हणजे जर फीलचं जे सर्कल आहे ते जर लूज झालं तरीसुद्धा असा प्रॉब्लेम होतो, ठीक आहे। बरेचसेच प्रॉब्लेमवरती सोल्युशन मी ह्या व्हिडिओमध्ये आणलेलं आहे, स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ठीक आहे। तर बघू शकता हे जे आतलं जे अर्धचंद्र म्हणा, हे जे अर्धचंद्र स्टीलचं आहे ना ते तुम्हाला असं व्यवस्थित फिरतं की नाही ते चेक करून त्यानंतर मगच सेटल जे आहे ते अशा प्रकारे बसवायचं आहे। स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा, एक जरी तुम्ही मिस केला, एक जरी उलटं बसलं तर मग तुमचं सेटल जे आहे ते सेटिंग होत नाही सुई आणि शटलची आणि तुम्हाला शिलाई मशीनमधला कोणता प्रॉब्लेम आहे तो समजत नाही। प्रत्येक वेळेस शिलाई मशीनमध्ये काही ना काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स होतच राहतात, काही ना काही प्रॉब्लेम होत असतात, त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस शिलाई मशीन जी आहे ती शिलाईच्या मेकॅनिककडे न्यायची अजिबात गरज भासणार नाही। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला तर या व्हिडिओमध्ये ह्या चॅनलमध्ये तुम्हाला शिलाई मशीन रिलेटेड सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटून जाईल, ठीक आहे। त्यामुळे चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि काय तुमच्या समस्या असतील म्हणजे प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट करून नक्कीच विचारा, ठीक आहे। बघू शकता फायनली सेटल जे आहे ते मी ते सेट केलेलं आहे आणि स्क्रूड्रायव्हरचा वापर करून आपल्याला स्क्रू जो आहे तो एकदम फिट्ट बसवायचा आहे, लूज बसवायचा नाही, ठीक आहे। स्क्रूवरती सुद्धा बरंचंच अवलंबून असतं, कारण जर सेटलची जी म्हणजे व्यवस्थित जर नाही बसलं तर मग असे प्रॉब्लेम्स होतात। तर अर्धाचंद्र सेटलचा आणि अर्धाचंद्र मशीनचा असा आपल्याला सेट करून एक सर्कल बनवायचा आहे आणि त्यानंतर सेटल जे आहे ते व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते। थोडा जरी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका,
ठीक आहे. तर फायनली सेटल जे आहे ते मी व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. आणखीन एक प्रॉब्लेम असतो, तो कोणता प्रॉब्लेम तो पण मी शेअर करणार आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप जर सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे लक्षात घेतलात, काय झाल्यावर काय होतं हे जर तुम्हाला समजलं, तर मग तुम्ही शिलाई मशीन चालवण्यासाठी एकदम परफेक्ट सेट व्हाल. ठीक आहे. तुम्ही पहिल्यांदाच नवीन शिलाई मशीन स्टार्ट करत असाल, चालवत असाल, तर ती कशी चालवायची, कारण आपले जे शिलाई मशीनचे पार्ट आहे ते खराब होऊ नयेत, आपल्याला कोणते प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नयेत, त्यासाठी डिटेलमध्ये व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. एकदा चॅनलला व्हिजिट द्या. बघू शकता सेटल व्यवस्थित बसून घेतलेला आहे मी. आता मशीन जी आहे ती पाट्याला लावून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला आणखीन एक सांगणार आहे. तो पॉईंट म्हणजे शिलाई मशीनचे जे हे आहे ना फील, त्या फीलमध्ये सुद्धा बराचसाच प्रॉब्लेम क्रिएट होतो. कधी? ज्यावेळेस आपण शिलाई मशीन उलटी चालवतो. आता शिलाई मशीन कशी चालवायची ह्या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही चेक करून घ्या आणि त्यानंतर मग शिलाई मशीन चालवायला सुरुवात करा. आता कसं होतं माहिती आहे का, आत्ताच जर शिलाई मशीन तुम्ही परचेस केला असाल आणि जर तुम्ही पार्ट्स जे आहेत म्हणजे कसं जर अवडजवड चालवलात, उलटी वगैरे मशीन चालवलं, तर त्यामध्ये बरेचसेच प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ घ्या, बघा, माहिती घ्या आणि त्यानंतर मग शिलाई मशीन जे आहे ते स्टार्ट करा चालवायला. ठीक आहे एव्हरीवन. तर बघू शकता आता मी इथं मशीन जे आहे ते व्यवस्थित लावून घेतलेली आहे. आता मशीन चालते की नाही ते पाहूया. तर बघू शकता शिलाई मशीन जे आहे ती व्यवस्थित चालत आहे सुरुवातीला, मात्र मध्ये मध्ये स्पीड जे आहे ते तिचं कमी होते. का होते असं त्यावरती सुद्धा डिटेल व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्येच मी शेअर करणार आहे. ठीक आहे. तर दोरा वगैरे इथं मी ओवून घेते. बॉबिनमध्ये दोरा वगैरे कसं भरायचं, बरेचसे जे काही व्हिडिओ तुम्हाला म्हणजे पाहायचे असतील तुम्ही जाऊन पाहू शकता, चॅनलवरती अपलोड आहेत. माझं सांगायचं काम आहे, कारण प्रत्येक प्रॉब्लेमचं निरासन तुम्हाला व्हावं यासाठी मी इथं तुम्हाला उद्देशून सांगत आहे. ठीक आहे. आता बॉबिनमध्ये दोरा वगैरे मी व्यवस्थित बसवून घेतलेला आहे. आता तुम्हाला शिलाई मशीन मी चालवून दाखवणार आहे. ठीक आहे. तर शिलाई मशीनवरती काम करता करताच असा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. म्हटलं चला आपल्या YT फॅमिलीला सुद्धा शेअर करूया. तर शिलाई मशीन जी आहे ती व्यवस्थित चाले ना. आता मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती दाखवलेले नाही, डायरेक्टच सोल्युशन दाखवते. बघू शकता आता हे जे सर्कल आहे हे सर्कल आपल्याला ओपन करायचं आहे आणि हे जे फील आहे ना हे फीलसुद्धा साफ करून व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे. याचं कारण असं, कारण शिलाई मशीन थांबून चालते, असे प्रॉब्लेम्स होतात. एखादा ब्रशचा वापर करायचा आहे आणि तुम्हाला जे शिलाई मशीनचे पार्ट्स आहेत ते अशा प्रकारे साफ करून घ्यायचे आहेत. ज्या काही खाचे वगैरे असतात त्या खाचेतून धूळ वगैरे अडकली असेल तर ती सगळी धूळ वगैरे त्या ब्रशच्या साह्याने निघते. ठीक आहे. आणि शिलाई मशीनला वेळचोवेळी ऑइलिंग करत चला, तरच तुमची शिलाई मशीन जी आहे ती तुम्हाला चांगला सपोर्ट करेल. ठीक आहे. ही जी स्टीलची जी सर्कलची हे आहे प्लेट, ती व्यवस्थित आपल्याला बसवून घ्यायची आहे. अशा प्रकारे ती चुकून बसवायची नाही, मग मात्र तुमची मशीन अजिबात चालणार नाही. लक्षपूर्वक पहा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित बसवायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर हे जे सर्कल आहे ते सुद्धा आपल्याला बसवून घ्यायचं आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, ती सर्कलच्या साईडला मी पाठीमागे काय चिटकवलेलं आहे, तर ते चिटकवलेलं आहे बॉबिन भरण्यासाठी. जे आपण बड्डेचे म्हणजे फुगे वगैरे चिटकवण्यासाठी भिंतीला यूज करतो ना, ते स्टिक आहे, म्हणजे ती टेप आहे तो. जर तुम्हाला पण त्या रिलेटेड व्हिडिओ पाहायचा असेल, म्हणजे त्या पद्धतीचा वापर करून बॉबिन कसं भरायचं पाहायचं असेल, तर तुम्ही चॅनलवरती अपलोड आहे, पाहून घ्या. आणि बघू शकताय इथे मी जे हे आहे फील व्यवस्थित बसवून घेतलेला आहे. आपल्याला एक स्ट्रेटरचा वापर करून व्यवस्थित फील जे आहे ते ठोका देऊन बसवायचं आहे, जसं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तशा प्रकारे. नाहीतर मग जे तुमचे निडल आहे सुईचं ते खालीवरती होत नाही जर अशा प्रकारे तुम्ही बसवलात तर. बघू शकता ही जी प्लेट आहे ना ही व्यवस्थित बसलेली नाही आहे, त्यासाठी मी परत एकदा तुम्हाला बसवून दाखवते. ठीक आहे. छोट्या मोठ्याशाच चुका असतात, छोटी मोठीची मिस्टेक असते, मात्र ती व्यवस्थित जर नाही झाली तर मग आपल्याला खूपच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी डिटेलमध्ये. थोडासा व्हिडिओ लॉंग होतो, मात्र समजून घ्या, कारण डिटेलमध्ये पाहणं खूप गरजेचं आहे. बघू शकता निडल जे आहे ते व्यवस्थित चालत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला शिलाई मशीनचं जे फील आहे ते बसवून घ्यायचं. त्यानंतर ऑइलिंगसुद्धा करायचं. ऑइलिंग हे तुम्ही म्हणजे शिलाई मशीनचं जे तेल असतं त्यावरच करायचं आहे. ठीक आहे. आता मशीन जे आहे तुम्हाला मी बसवून चालू करून दाखवते. मगाशीच धागा घातला होता. ठीक आहे. तो धागा व्यवस्थित काढून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला शिलाईसुद्धा करून दाखवते. ठीक आहे एव्हरीवन. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते. चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. ठीक आहे. आणि तुम्हा सर्वांच्या म्हणजे सपोर्टमुळे माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार.
ज्यावेळेस मशीन चालवायला सुरुवात करतो ना, अशा वेळेस आपल्याला पाय जे आहेत ते समोरच्या बाजूला नाही दाबायचं. ते ठेवण्याची एक पद्धत असते, ते व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे, तुम्ही जाऊन चेक करा. आणि फील जे आहे ते आपल्या समोरच्या बाजूला फिरवायचं आहे आणि त्यानंतर मशीन चालवायला सुरुवात करायची आहे. बघू शकता इथं सगळे काही रिझल्ट तुमच्या समोर आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आवडला तर लाईक करा. चला भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.